जय श्री महाकाळ मित्रांनो, तर आता होत आहे श्रावण महिना सुरू आणि पहिला सण येत आहे नागपंचमी आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला देणार आहे बॅनर, पीएचडी आणि पीएलपी फाईल। बऱ्याचदा काय होतं की व्हिडिओ पूर्ण वॉच करत नाही आणि खाली कमेंट करता पासवर्ड नाही दिला, पण मी पासवर्ड आणि फ्री लिंक तुम्हाला दिलेली असते आणि आता सुद्धा मी देणारच आहे। पण जर तुम्हाला पासवर्ड आणि पूर्ण व्हिडिओज पाहायचेच नसेलच, प्रोसेस तुम्हाला माहित असेल, तर मग तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेले आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे, पेमेंट करायचे। पेमेंट केले की तुम्हाला लगेच डायरेक्टली लिंक येईल, मग तुम्हाला हे पुढचे झंझट राहणार नाही। अमाउंट पण तुम्हाला जास्त काही पे करायचे नाही, फक्त 5-10 रुपयाच्या आतमध्येच तुम्हाला असेल। पीएचडी ओपन केल्यानंतर तुमच्या समोर काही असा इंटरफेस तयार होईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल रेड कलरची लेयर आणि ग्रीन कलरच्या लेयर्स। त्याच्यामध्ये आपण पहिला पाहू बॅकग्राऊंड। ओके, बॅकग्राऊंड कसं बनवलं मी, एक चॉकलेट कलरचा तुम्हाला इथे दिसत असेल, हा चॉकलेट कलरचा ग्रेडियंट सॉलिड कलर मी घेतला। सॉलिड कलर कुठून घ्यायचा असतो, तर इथे तुम्हाला हा जो दिसत असेल, हे जे आयकॉन दिसत जातील, इथं क्लिक करायचे। तुम्हाला क्रिएट फील्डवर क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला इथे सॉलिड कलर म्हणून दिसेल, या सॉलिड कलरवर क्लिक करायचा आणि सॉलिड कलरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असा ऑप्शन येईल नवीन। ओके, याच्यावर तुम्ही जो पाहिजे तसा तो ग्रेडियंट सिलेक्ट करू शकता किंवा सॉलिड कलर आणि मग त्याच्यानंतर मी काय केलेलं, एआय जनरेटेड जो इमेज आहे आपला, जो हा इमेज तुम्हाला इथे दिसत असेल, हा इमेज मी एआय जनरेटेड केलेला यूज। आता एआय जनरेटचा यूज कोणता केला, मेटा एआयने मी हा इथे जनरेट करून घेतलेला हा बॅकग्राऊंड। ओके ना, त्याची ब्लेंड मोड ठेवलेली आहे ओव्हरले ठेवली। तुम्हाला दिसत असेल इथे नॉर्मल केल्यावर कसा आहे बॅकग्राऊंड। ठीक आहे, तुम्ही नॉर्मली ठेवू शकता, जर तुम्हाला ओव्हरले नसेल आवडलं तर ओव्हरले करून ठेवा। थोडा डार्क वाटतं म्हणून मी ओव्हरले केलेलं आहे। त्याचं सिलेक्शन करून मी इथे हा इमेज तयार केलेला आहे। ठीक आहे, आणि याच्यानंतर मग थोडे इमेजेस वगैरे इथे हे बेल मी स्वतः तयार केलेलं आहे तोरण। ओके, तुम्ही याला बघू शकता, इथे मी स्वतः पूर्ण ग्रुप तयार केलेला आहे। याला स्मार्ट ऑब्जेक्ट आहे, तुम्ही इथे क्लिक करून चेक करू शकता पूर्ण कसा मी तयार केलेला आहे। त्याच्यानंतर इथं नागपंचमी माया ब्लॅक, ओके माया ब्लॅक फॉन्ट आहे आपला, आणि हा खाली आहे तो श्रीलिपी फॉन्ट आहे। फॉन्टची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, जर पीएचडी सोबतच देईल मी। जर पेड करत असेल तर तुम्हाला हे डेफिनेटली भेटून जाणार, पूर्ण जे आपलं हे असेल, तुम्हाला नेम, टेक्स्ट वगैरे फॉन्ट सर्व मिळून जातील। आणि त्याच्यानंतर मी हा टेक्स्चर त्याला वापरलेला आहे, थोडा टेक्स्चर वापरून थोडेसे त्याला गॅशियन ब्लर दिला आणि ड्रॉप शॅडो वगैरे ब्युअल इफेक्ट दिलेला आहे। ब्युअल इफेक्ट कसं दिलेलं तुम्हाला दाखवतो। हे डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे समोर असं पॅटर्न ओपन होईल। याची तुम्ही स्टाईल सुद्धा क्रिएट करू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर, आणि ब्युअल हे इथे मी असं केलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही चेक करू शकता सेटिंग्स। आणि बाकी जर मी हा वापरला श्रीलिपी, आपला फॉन्ट कन्वर्टर तुम्हाला भेटून जातो, त्याच्यावर तुम्ही कन्वर्ट करून याला डबल क्लिक करायचे। डबल क्लिक केल्यावर तुम्ही इथे काय चेंजेस करायचे ते करू शकता। बाकीचा माया ब्लॅकचा पण तुम्हाला सेम फॉन्ट आहे, तो पण तुम्हाला इथे मिळून जाईल। त्याच्यानंतर इथं नेम प्लेट। ओके, नेम प्लेटमध्ये काय करायचं, तुम्हाला ग्रीन आहे हे तुम्हाला एडिट करायचे फक्त। ओके, रेड कलरच्या यानं हात नाही लावला तरी पण चालेल, पण हे तुम्हाला आता इथे चेंजेस काय करायचे, हा इमेज। ओके, या माय इमेजवर तुम्हाला डबल क्लिक करायचे। डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो क्लायंटचा इमेज असेल तो इथे तुम्ही टाकू शकता। इमेज टाकल्यानंतर इथे तुम्हाला फाईलवर क्लिक करून सेव्ह करायचे। ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर मग तुम्हाला तो स्मार्ट ऑब्जेक्ट सेव्ह होऊन इथे येईल तो क्लायंटचा इमेज। ठीक आहे, आणि त्याला पण मी शॅडो वगैरे दिलेले आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवा, नाही ते काढून टाका। आणि जो फॉन्ट वापरलेला इथे टेकोबोल्ट, तुम्ही जो पाहिजे तो तुम्हाला जो आवडत असेल तो फॉन्ट तुम्ही इथे यूज करू शकता। मी टेकोबोल्ट यूज केलेला आहे। आणि त्याच्यानंतर सब टायटल पण आहे, तो सब टायटल पण तुम्ही चेक करू शकता पूर्ण। आता हे झालं आपलं फर्स्ट, आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड। आता हे तर मी मागच्या वर्षीच दिलेलं आहे, सेम इथे टेक्स्ट पण तुम्हाला दिसेल, याच्यात काही विषय नाही। हा मागच्या वेळेसच मी तुम्हाला दिलेला आहे लास्ट इयरला। आणि थोडा इथे चेंजेस आहे स्नेक वगैरे मध्ये, कोब्रा, आणि हा पण तुम्हाला दिसत असेल इथे इमेज वगैरे। इथं तुमचा जो फोटो तुम्ही इथे आणू शकता, इमॉर्टल आर्टिस्ट डिजिटल प्रोडक्शन तिथे पण तुम्ही टाकू शकता। आता बाकीचे इथे काही चेंजेस करायचं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, इथे तुम्हाला पूर्ण दिसेल। आणि हे फॉन्ट वगैरे तुम्ही याचा पीएनजी वगैरे तुम्ही यूज करू शकता, इथे तुमचा लोगो टाका। आता तुम्ही पाहिलं असेल फोटोशॉपमध्ये आपण कसं डिझाईन केलं, आता मोबाईलमध्ये आपण पीएलपी फाईल कशी डिझाईन करू ते पहा। मोबाईलमध्ये तुम्हाला इथे मी पीएनजी पण दिलेले आहेत आणि पीएसटी पण दिलेले आहेत। पीएचडी फाईल तुम्हाला इथे फाईल माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायची। ठीक आहे, पण मी आता लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे। इथे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून तुमचा बॅकग्राऊंड जो असेल तो इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण काय करू, इथे काही पीएनजी ॲड करू। ठीक आहे, त्यासाठी आपण इथं फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचा। मी तुम्हाला पीएनजी दिलेले आहेत, आता ते पीएनजी तुम्ही इथे एक एक करून ॲड करून घ्या। आता आपण सेकंड इमेज जे शिवलिंग आणि तोरण
हे दोन्ही इथे आपण ऍड करून घेऊ. ठीक आहे, याला इथे तुम्ही 100% करू शकता. रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं आहे. 100% केल्यानंतर इथे प्रॉपर जी साईज आहे त्या साईजवर तो येईल. आता जो मागचा PNG आपण त्याला इथे थोडं असं ऍडजस्ट करून घेऊ. इथे मी एवढं ऍडजस्ट केलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण इथे एक आपली जी नेम प्लेट होती ती ऍड करून घेऊ. ठीक आहे, ही नेम प्लेट आपण इथे ऍड करून घेऊ. हिला पण आपण 100 साईज करू. 100 साईज केल्यानंतर इथे तुम्हाला प्रॉपर अशी ऍड करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता हे झालं. आता इथे आपला इमेज मी ऑलरेडी ऍड केलेला आहे. या इमेजला आपण अपर साईडला घेऊ, हा इमेज, आणि मग आता आपण टेक्स्ट इथे ऍड करू. इथे आता मी टेको बोल्ड यूज करतो. तुमचं नाव इथे टाकून घ्यायचे तुम्हाला, जे पण असेल तुमचं ते. ठीक आहे, इथे मी ऍड केलेलं आहे. सिम्पल दिसत असेल तुम्हाला. आता याला आपण कलर देऊ चॉकलेटी, आणि त्याच्यानंतर फॉन्टवर क्लिक करून फॉन्ट चूज करू आपण खंड. आता हे फॉन्ट तुम्हाला इथे डायरेक्ट ऑलरेडी दिसून जातील. टेको सेमी बोल्ड आपण यूज करू. चला, आता इथे तुम्हाला आपला जर पिक्सेल लॅब वापरत असाल तर तुम्हाला तर इथे ऑलरेडी दिसून जातील. पिक्सेल लॅब आपला इन्स्टॉल करून घ्या, फायद्याचं ठरेल तुम्हाला. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. इथे मी सेम हा कलर घेतला आणि मग आता याला थोडंसं आपण मोठं करू. आणि इथे तुम्हाला सबटायटल टाकायचं असेल तर सबटायटल तुम्ही इथे टाकून घ्या. इथे सबटायटल ऍड केल्यानंतर त्याचा फॉन्ट आपण टेको बोल्डच घेऊ. टेको बोल्ड मीडियम घेऊ आणि साईज बारीक करू. कलर सेम एज आपण जो चॉकलेटी बघितला तोच इथे आपला हा फर्स्ट तयार झालेला आहे. आता आपण सेकंड पण चेक करू. सेकंड पण कसं केलं ते दाखवतो तुम्हाला. इथे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचंय. फ्रॉम गॅलरी क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो PNG बॅकग्राऊंड दिसेल तो तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा. इथे इमेज डायरेक्ट मी ऑलरेडी ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इम्पोर्टवर क्लिक करून, यात इझी आहे एकदम. तुम्हाला इथे जो आपण हा जो वाला आहे हे जे ऍड करून घ्यायचं. इथे हा जो टेक्स्ट आहे आपला तो इथे ऍड करून घ्यायचा. त्यानंतर इथे तुम्हाला ऍड करायचं वरचा जो टायटल आहे तो टायटल इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचा. ओके, हा टायटल जो आज तो याला सिमिलर आला पाहिजे. ठीक आहे, छोटा करू आणखी, आणि याचं थोडं ऑपोसिटी आपण कमी करू, जेणेकरून थोडा जास्त ठळक न दिसला पाहिजे. तेवढी त्याची ऑपोसिटी आपण करून घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे आता नेम प्लेट जे आहे ते आपण इथे ऍड करून घेऊ. ठीक आहे, शेपवर क्लिक करायचा. शेपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशी थोडी या साईडची द्यायची आणि तुमची जी साईज आहे इथे प्रॉपर करून घ्या. आणि आता हिला आपण राऊंड करू. रेडियस वाढवायचा. या साईडला मी एवढी आणलेली आहे. ठीक आहे, आता याला आपण कलर देऊ. तुम्ही तिथूनही कलर करू शकता, तरी मी इथून दाखवतो. आणि थोडा आय ड्रॉपरने आपण इथे लाईट कलर घेऊ. याच थीम मधला मी लाईट कलर घेतला. आता थोडा आणखी एक राऊंड बनवायचा. शेप्सवर क्लिक करायचा. शेप्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा बारीक राऊंड करून घ्यायचे. रेडियस वाढवा. रेडियस वाढवल्यानंतर असं छोटं करून या साईडला तुम्हाला इथे ठेवायचं आहे. आता याचा पण कलर आपण चेंज करून घेऊ. एनेबल करायचा कलर, आणि कलर प्लसवर क्लिक करून आय ड्रॉपर चूज करायचा. टेक्स्टच्या याच्यामध्ये जाऊन तुम्ही इथे येलो कलर चूज करू शकता. हा जरा लाईम कलर वाटतो, त्यासाठी आपण थोडा आणखी सर्कल या साईडला फिरू. ठीक आहे, डन झालं. आता याला पण आपण इथे आपला जो इमेज आहे तो इथे ऍड करून घेऊ. इथे आपला हा इमेज आपण ऍड करू. हा इमेज तुम्हाला माहित असेल कसा केलेला आहे. जर असेल माहित तर HDR ची व्हिडिओ मी बनवलेली आहे डेडिकेटेड. ही पण तुम्ही इथे आय आयकॉनवर तुम्हाला दिसत असेल इथे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तसं तयार करून घ्या. ठीक आहे, आता इथे मी हा इमेज आणलेला आहे आणि याच्यावर आता आपण इथे आपला जो टेक्स्ट असेल तो तुम्ही इथे ऍड करून घ्यायचा. ठीक आहे, इथे प्लसवर क्लिक करून टेक्स्ट ऍड करायचा असा, आणि इथे फक्त भूषणाने घेतलेला आहे. आणि याच्यानंतर आपण फॉन्ट बदलायचा. फॉन्टवर क्लिक करून इथे फॉन्ट तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही इथे चूज करू शकता. मी टेको सेमी बोल्डच घेतोय आणि याला थोडासा बारीक करू आणखी. आणि मग इथे तुम्हाला सबटायटल द्यायचं असेल तर सबटायटल द्या, नाहीतर मग यालाच कॉपी करून लगेच याच्यावर शुभेच्छुक इथे टाईप करा. ठीक आहे, इथे तुम्हाला काही जे चेंजेस करायचे असतील ते तुम्ही करू शकता तुमच्या मते जे आवडत असेल तसे. त्याला कलर मी डार्क केलं. ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आणि तुमच्यासमोर असं काही वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे, पण मी तुम्हाला फ्री दिलेलं आहे. आता परत एकदा सांगतो, मी फ्री सुद्धा दिलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्वात पहिला फ्रीमध्ये दिसेल आणि त्याच्या खाली नंतर तुम्हाला पेड दिसेल. आता मी इथे डाउनलोड नावावर क्लिक करतो. डाउनलोड नावावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल. हे श्रावण नावाचं जर जी फाईल असेल त्या नावाचं टेक्स्ट इथे ओपन होईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आणि इथे तुमचा मेल ID टाईप करून घ्यायचे. तुमचा मेल ID आणि नंबर इथे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे पेवर क्लिक करायचे. पेवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं ओपन होईल आणि गुगल पे असेल तर गुगल पेवर तुम्हाला इथे क्लिक करायचे.
पेवर क्लिक केलं की डायरेक्ट प्रोसेस पेमेंट चालू होईल. प्रोसेसिंग युअर पेमेंट दाखवतोय. डायरेक्ट गुगल पे ओपन होईल आणि तुमचं जे असेल ते अमाऊंट इथे टाकून घ्या. पे झाल्यानंतर तुम्हाला इथे असं पॉपअप येईल. पे झाल्यानंतर लगेच बॅक नका दाबू. ओके, पे झाल्यानंतर इथे थोडं कन्फर्म पेमेंट होऊ द्या. कन्फर्म पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे थोडं वेट करायचं. ओके, 3 सेकंड वेट केल्यानंतर तुम्हाला इथे दुसरा पेज ओपन होईल. ओके, लगेच तुम्ही बॅक जाऊ नका, रिडायरेक्ट होईल, वेट करा थोडा. ओके, डन. आता डायरेक्ट तुमच्या समोर अशी फाईल ओपन होईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि फ्री डाउनलोड आणि पे डाउनलोडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल.